1956 पूर्वी एखाद्या दस्ताद्वारे, एखाद्या वाटपपत्राद्वारे जर महिलेला काही हक्क दिलेला असेल, तर तो वैध ठरतो का? तेव्हा वारसा हक्क नसल्यामुळे अशा वाटपपत्राने त्या महिलेला दिलेला हक्क नाममात्र हक्क ठरतो आणि रद्द होण्यास पात्र असतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय किंवा मुद्दा आहे. आणि या विषयावर केरळ उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. या प्रकरणात झालं काय होतं, तर फार पूर्वी म्हणजे 1956च्या अगोदर जी काही मालमत्ता होती, त्या मालमत्ताचं आपसामध्ये वाटपपत्र करण्यात आलं होतं आणि त्या वाटपपत्रामध्ये एका महिला कुटुंबीय सदस्याला एक हक्क आणि हिस्सा देण्यात आला होता. कालांतराने तिच्या निधनानंतर तो हक्क पुढे वारसांकडे गेला आणि तेव्हा तो वाद उद्भवला की 56 पूर्वी वाटपाने जरी महिलेला हक्क मिळालेला असेल, तरी तो वैध ठरतो का अवैध ठरतो? हे प्रकरण सरतेशेवटी न्यायालयात पोहोचलं. सुनावणी न्यायालयात महिलेच्या आणि वारसांच्या बाजूने निकाल देण्यात आला. त्याच्याविरुद्ध पहिलं अपील करण्यात आलं. पहिल्या अपिलात जिल्हा न्यायालयाने खालचा निकाल रद्द केला आणि त्याच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आलं. त्या निकालात केरळ उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण आता बघूया. महिलेचे नाव केवळ औपचारिकतेपुरते वाटपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते, असे म्हणणे कठीण आहे. वाटपपत्र स्वतःहून त्या व्यक्तींना हक्क प्रदान करत नसले तरीही 1956 पूर्वी महिला वारसांना वारसा हक्क नसला तरीही पक्षकारांनी स्वेच्छेने वाटपपत्र करून महिला वारसाच्या बाजूने हिस्सा प्रदान करण्यास कोणताही कायदेशीर प्रतिबंध नव्हता. अशा परिस्थितीत असा व्यवहार कौटुंबिक सेटलमेंट किंवा कौटुंबिक व्यवस्था स्वरूपाचा ठरतो. या न्यायालयासमोर उघड झालेल्या तथ्यांवरून असे दिसते की संबंधित मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता होती, जी त्यांनी 1916 मध्ये संपादन केली होती. त्यामुळे ते जिवंत असते तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्या मालमत्तेची वहिवाट किंवा विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार होता. निशाणी दिलेल्या वाटपपत्राबद्दल जर सांगायचं झालं, त्या दस्तऐवजाचे साधे वाचन केले तर हे स्पष्ट होतं की पक्षकारांनी स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक महिलेला तिच्या बाजूचा मालमत्तेचा हक्क प्रदान करून वाटपाचा करार केलेला होता. असा स्वेच्छेने दिलेला हक्क परंपरागत कायद्यानुसार प्रतिबंधित नाही. असा कोणताही कायदा किंवा कायदेशीर तरतूद दाखवून देण्यात आलेली नाही की ज्यामुळे असे हस्तांतरण अवैध ठरते. याशिवाय हेही लक्षात घेण्यासारखे आहे की हे वाटपपत्र 56चा कायदा लागू झाल्यानंतर करण्यात आलेले आहे. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 ते 14 यांनी खरेदी खताची अंमलबजावणी आणि महिलेच्या बाजूने हक्क प्रदान करण्यात आल्याची बाब स्पष्टपणे मान्य केलेली आहे. साहजिकच त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेतील तत्वांनुसार जी गोष्ट एकदा मान्य केलेली आहे ती पुन्हा नकारता येणार नाही किंवा त्याच्या विरोधात दाद मागता येणार नाही. खरेदी खताची अंमलबजावणी मान्य आहे असे असताना केवळ 56 पूर्वीच्या वारसा हक्क कायद्याला ते बाधक ठरतं, म्हणून खरेदी खत अवैध ठरवता येईल का? हे खरं आहे की 56 पूर्वी उत्तराधिकार उघडला असता तर त्या कायद्यानुसार महिला वारसाला पुरुष वारस असताना हक्क किंवा हिस्सा मिळाला नसता. मात्र जर वारसांनी परंपरागत कायद्याची पर्वा न करता जाणीवपूर्वक कागदपत्र करून वाटप केलं असेल तर अशी वाटणी वैध आहे. ती वाटणी कोणत्याही कारणास्तव अवैध ठरत नाही किंवा त्याला अवैध म्हणता येणार नाही. म्हणूनच हे न्यायालय असा निष्कर्ष काढते की महिलेच्या बाजूने मालमत्तेबाबत स्वेच्छेने हक्क प्रदान करण्यात असल्यामुळे तिला कोणताही हक्क प्राप्त झाला नाही असे म्हणता येणार नाही. आणि एकदा तिला हक्क प्राप्त झालेला आहे हे म्हटलं की तिचा अधिकार पुढे जो हस्तांतरित झालेला आहे तो हस्तांतरित करण्याला तिला काही अडसर होता किंवा काही मनाई होती असंही म्हणता येणार नाही. म्हणून त्या महिलेला मिळालेला हक्क आणि त्या महिलेकडनं पुढे गेलेला हक्क या दोन्ही गोष्टी कायद्याने वैध ठरतात. त्यामध्ये गैर किंवा बेकायदेशीर असे काहीही नाही.
म्हणजे एखाद्या मालमत्तेचं 56 पूर्वी जर वाटप झालं असेल आणि त्या वाटपामध्ये एखाद्या महिला सदस्याला हक्क किंवा हिस्सा दिला असेल, तर तो पूर्णतः वैध ठरतो. तो हक्क आणि हिस्सा खरेदी खतानी, हस्तांतरणाने किंवा वारसाने ज्या लोकांकडे गेलेला असेल, ते हस्तांतरण विक्री हे सुद्धा वैध ठरतं. केवळ वाटप 56च्या पूर्वी झालंय आणि तेव्हा वाटपामध्ये ज्या महिलेला काही हक्क दिलेला आहे, तिला कायद्याने काही वारसा हक्क नव्हता. म्हणून ते वाटपपत्र किंवा त्या वाटपपत्रातील महिलेची नोंद आणि हक्क हा नाममात्र ठरत नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निकालाचा किंवा प्रकरणाचा तपशील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि एकंदर महिला वारसा हक्क विशेषतः 56 पूर्वी झालेलं वाटप आणि त्या पार्श्वभूमीवर महिलेचा हक्क या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या एकंदर विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. धन्यवाद.